तर म्हणून चर्चा झाली. तर किती काम करतोय आपण बघता-बघता. त्रास होतो आहे, पण ह्या कामातून जे फलित होतं ना, त्याचं एक समाधान मिळतं आणि कुठलंही काम समाधान झालं, की त्याला एक नवीन दिशा मिळते. हो. पण खरंच आपल्याला वाडेकर भाऊजी, परांजपे भाऊजी, अण्णासाहेब भिडे हे अगदी खांद्याला खांदा लावून काम हो, करतात. त्यांनी दिलेले जे लोक कार्यकर्ते आहेत, हो, तेही अत्यंत मेहनत घेऊन खरंच. त्याच्यासोबत चळवळीत चालू लागले. अगदी. आता पुढे काय करावं आपण? मला असं वाटतंय, आपण आता सत्यशोधक चळवळीकडे वळायला हवं. अरे, अहो, हे कोण आहे? इतकं मधुर आणि एकटी कशी निघाली? अगं, अगं कुठे कोण आहे? निघाली? आणि एकटीच कशी निघाली एवढं? मला जाऊन अगं, झालं आणि किती रात्र आहे. अजून तुझ्या सोबत कोणी नाही. कुठे निघाली आहेस? तिला सांग मला, बस मला आत्महत्या करायची. काय? आत्महत्या करायला काय झालं तुला? का गं? हो ना. हे जे बघा ना. बरं, तिला बरं आता झालं काय करायचं? तू तू आतमध्ये आत्महत्या करायला काय झालं तुला? निमूटपणे बस, तुम्ही बस रडणं थांबव. पाणी ना मी पाणी आणते तुला. बाई बेटा रडू नको. तुला इथे काही होणार नाही. हे फुलेंचं घर आहे. ठीक आहे. पाणी पी, पाणी पी. हां, छान. हां, सावकाश. आता सांगतो. आता सांग. खाऊ बसा तुम्ही. आणि आता सांग, हां, तर काय आता झालं? निघाली होती. मला आत्महत्या करायची. अगं आत्महत्या करणं काय तुला इतकी सोपी गोष्ट वाटते का? आणि आत्महत्या करण्यासाठी काय झालंय तुला? काय नाव आहे तुझं? माझं माझं नाव काशी. काशी. हो ते तर कळलंच हो. मला तुझ्या वस्त्रावरून. पण मग काय झालं? पायी येतोय म्हणून काय झालं? मी मी बरं होते. काय? तू काय होतीस? बापरे! हो, हो. रडू नको बाळा. रडू नकोस. तू आता इथेच राहा. त्याचं काहीच नाही केलं नाही गं, आम्ही नाही विचार करत. नाही. आमच्या लक्षात आलं. अगं, केलं त्यांनी. त्यांनी तुझ्यावर केलं. तुझ्यावर नक्की अत्याचार झालाय आणि आणि तू 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 काळजी करू नकोस आणि आत्महत्येचा तू विचार डोक्यातून काढून टाक. हे बघ, हे बघ हे आमचं घर आहे. इथे तुला कुणी काही करणार नाही. पण आता आत्महत्येचा विचार काढून टाकायचा. हे बघ, हे बघ आपल्याला एकदाच नशीब एकदा जन्म मिळतो. तो असा असं फुकट घालवायचा का? हे बघ, आता तू स्वतःची आणि तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. ते मरणाचा विचार काढून टाक. चालेल? आणि तू इथे आहे किंवा तुला इथून कुणीही काहीही करू शकत नाही. आम्ही तुझे आई-बाप आहे, असं समजावं तर. चालेल? तू इथे पूर्णपणे सुरक्षित आहे कारण हे फुलेंचं घर आहे. आता अगदी शांत हो. जा बाळा. डोळे पुस बरं. हो, तिचा पुस. आहे. हो, हो, हो. जा बाळा. छान. अरे, रडू नकोस. रडू नको बाळा. नको. जा चौकीला आज घेऊन. हो, हो. चल, चल जा बाबा. बाळा. आता हे विश्रांती बघ कर. आता आपल्याला जा. काळजी घ्यायची. असं सारखं रडायचं नाही. रडायचं अजिबात नाही.